कल्याण सर ना, हा, सगळ्या पोरांनी मदत केली, सगळ्यांनी सगळं एकत्र होऊन या ठिकाणी आम्हाला मदत केली. राहिला माझा विषय, माझा लोड घेऊ नका, मी लय वेगळा रुपये हो, माझा प्रत्येक टेन्शन घेऊ नका, मी एकदम ओके. अरे आपण दादा पाडेले याचं काय टेन्शन घ्यायचं तुम्ही? ते गरीब लेकरू होतं बिचारा, ते शेतकऱ्याचं पोरग होतं, ते जरी आपली लढाई जरी गोपाल भाऊ संघ होती, पण आपल्या रिंगणामध्ये दुसरेच होते. आपल्या रिंगणामध्ये माजी खासदार होते, चालू खासदार होते, आपल्या रिंगणामध्ये आमदार होते. त्याला माहित होतं हे निवडून आता काय होणार, त्याच्यामुळे काळजी करू नका. आपला विजय झालेला आहे, फक्त गाव त्यांचं जिंकलेलं आहे. त्यांचं गाव एकत्र राहिलं बाबा. 3250 मतदानापैकी 2750 वन साईड चालले ते, एवढी लीड पूर्ण अनुभव मी. प्रत्येक गावात मला 100% 70% एवढी मतदान होणार आहे. या लोकांनी बिचाऱ्यांनी माझ्यावर भरोसा ठेवला. पार्टी नसताना, अगोदर पार्टीचा माणूस नव्हतो, अचानक होतो ना. आमदार खासदार घरात नसताना, कुठलंही पद घरात नसताना, गरीब शेतकऱ्याचं लेकरू असताना 2 नंबरला तुम्हाला लिहून तुला काँग्रेसवाले ना म्हणून तुम्हाला 4000 मतदान पडलं नाही तुम्हाला 2 नंबरला. बरं 23 शेवटच्या 3च गावामध्ये 11व्या 9व्या फिरलो आमचे सायनाभाऊ गदागदा हसत होते. 11ची तिकीट होती ना, आणि शेवटच्या 3 गावामध्ये तोंडाला हात लावून बसले. मग ते हसायला लागल्या, काही राजकारण आहे बाबा. राजकारणामध्ये हे सगळं सुरू असतं, पण एवढ्या कमी वयामध्ये एवढा प्रचंड अनुभव या ठिकाणी आम्हाला येतोय. माणसं या ठिकाणी शिकायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं ज्या गावात आज जातोय तिथं शेकडोच्या संख्येनं तरुण बाजू आमच्याजवळ जमा होत आहे. हेच आमचं या ठिकाणी प्रेम आहे. मी भगवान रावचं तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा त्यांना देतो आणि सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. आता मी गावगाड्यात पडत नाही, गावचं राजकारण मला माहित नाही, पण आमचे विधाता आले आपले ते राहुल भैया, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचे ते धन्यवाद आणि सगळ्याचे धन्यवाद. नाव कोण घेऊन आलं मग पुढच्या वेळेस सोपं जातं बाबा. ते आता शिकलो मी जरा नाही का. मग आता याच्यामुळं हा विजय तुम्हाला आम्ही या ठिकाणी समर्पित करतो. तुम्ही सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले आणि मनात जाऊ द्या नका, तुमचे कामं कुठेही थांबणार नाही. आता बोललो होतो, येऊन आलो तर तिथं बसून करा, नाही आलं तर डबरा वाजून करा. आता डबरा ऐकायला तयार राहा तुम्ही. आता आंदोलन बघा कधी करतो मी, नाही कामं झाले तर तुमचे शिवरस्ते, तुमचे सगळे कामं, गाय गोठा वीर घरकुलाचे सर्वे या महिना 2 महिन्यात पूर्ण ताकदीनं सगळ्या कामाला या ठिकाणी आम्ही लागणार आहे. भगवानरावला मी सांगितलं तळेगावला, आता खिशातून पैसा टाकून कामं करून द्यायचे भाऊ, दिल्यानंतर काढत बसू, पण कामं आता करून द्यायचे. हो, कोणाचं काम वाढू द्यायचं नाही. विरोधक बी आला बिचारा तर त्याला बी काम करून द्यायचं नाही, म्हणायचं नाही कोणाला. माय बाप जनता आहे, जनता जनार्दन आहे. सगळ्यांनी आपल्याला या ठिकाणी निवडून दिलेले आहे, सगळ्यांचे या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचे कामं या ठिकाणी आपल्याला करायचे. मी या ठिकाणी या टाकळीकरांचे धन्यवाद व्यक्त करतो की या मंगेश साहेबांवर आपण एवढा विश्वास या ठिकाणी दाखवला. किती म्हणता ना, 617 लीडवर आहे का तो? एक नंबर आहे का? एक नंबर आहे ना आपण. मग काय टाकळीमध्ये, पिलगावमध्ये, मित्रामध्ये, गवळीमध्ये, पायगावमध्ये, पुन्हा लिंकेण्यामध्ये, बोरगावमध्ये, पिपरीमध्ये एक नंबर आपण. 19 गावामध्ये आपण एक नंबर आहे. 4-5 गावात त्यांचे गाव होतं, त्यांचे कामं होते. प्रॉब्लेम काय झाला माहिती का? ओरिजिनल प्रॉब्लेम फक्त तुम्हाला त्यानं ते फॉर्म द्यायला नाही ना, 2 वाजून 55 मिनिटाला फॉर्म लागून धरला एबी फॉर्म. ते गाव चौथाळलं ना, भावनिक झालं ते गाव. त्या भावनिकतेचा फायदा झाला, मंदिरावर बसून त्यानं शब्द घेतला, गाव फुटलंच नाही ते. मग हाव मिया, अच्छा मिया, देंगे मिया, बोल रहे हो अच्छा. मला वाटलं हे आपले मुस्लिम बांधव करणार नाही मतदानच्या कमळाला, आणि त्याच्यावर तर गरीब होतं आमचं. मला 1000-1200 जर काँग्रेसने घेतले आपलं काम जाऊन जातं. 200-300 कापून घेऊ. काँग्रेस बी 200-300 थांबलं भाऊ ओरड मध्ये. मला 50-60 मतदाने काय कोणाला सांगत्या. त्याच्यामुळं जे झालं ते चांगलं झालं. मी तुमचा सदस्य ते पण इकडचं ते काही इकडे येणार नाही, कारण तुम्ही द्यायला जास्त निर्णय नाही. त्यामुळे इकडचं सदस्य मी, तिकडचं सदस्य ते, असं जाहीर करून टाकू. युती भाऊ आपली. तुमचे काम थांबू देणार नाही हा शब्द देतो. शालांनी भाऊ भगवानरावचा या ठिकाणी सन्माननीय ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांना विनंती करतो. कोणाचं नाव घ्यायचं, कोणते शिवसैनिक आमचे बाबा
रामदास पाटील कोलते यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य सविता भगवान कोलते त्यांच्या परीने भगवान कोलते यांचं स्वागत सत्कार करून सन्मान या ठिकाणी करायचं आहे। लवकरच आम्ही तुमच्या गावाचं हे पार्सल एकनाथ शिंदे साहेबांकडे घेऊन जाऊ, शिवबंधन त्यांच्या हातात बांधून आणू आणि तुमचं नाव या टाकळी गावचं नाव या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसं पुढे आणता येईल ते या ठिकाणी आम्ही प्रयत्नशील राहू। आपण ज्या त्या पद्धतीने आम्हाला आशीर्वाद दिले सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। कुणी नाराज व्हायचे नाही। मेडिकल वाले साहेब धन्यवाद, तुम्ही मदत केली आम्हाला बरं का, सगळ्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या मंगेश सावळेच्या आणि भगवान कोलतेच्या पाठीमागे आपण पूर्ण ताकदीने उभं राहिला। मायबाप जनता तुमचा मी आयुष्यभर ऋणी आहे। तुम्ही मला दिलेलं एक एक मतदान शेवटच्या श्वासापर्यंत कर्ज म्हणून फेडण्याचं काम या ठिकाणी करेल हाच एक शब्द देतो। आणि आमचे सदस्य आमचे चेअरमन धन्यवाद तुमचे बी, तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलं। आता येथे येणारच होतो पण मी पावर थोडक्यात गेलो त्याच्यामुळे नाराज व्हायचे नाही। मिळून घ्या, आता वर तिकडे मिळून घ्या, खाली इकडे मिळून घ्या बरं का भाऊ। चला धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद। माझ्या